ह्यांना ट्रॅव्हल्स बदलापूर ते आटपाडी ट्रॅव्हल्सवर ते चालवत होते नाईट शिफ्टला आणि तिथून येताना त्यांना बदलापूरमधून आल्यानंतर पनवेलच्या आसपास जवळ त्यांना चक्कर आल्यागत व्हायला लागले. ते बघायला गेल्यानंतर त्यांच्या तोंडाला फेस आला होता. माझं नाव संतोष किसन बोराटे, राहणार दहिवडी, सातारा जिल्हा. लक्झरी ड्रायव्हर होतो. बदलापूर दहिवडी गाडी चालवत होतो. गाडी पनवेलपर्यंत आली. पनवेलपासून एक्सप्रेस हायवेला लागली. थोडीशी मला चक्कर आल्याने वाटली काय म्हणून मी गाडी साईडला ओढली, उभा केली आणि आमच्या मॅनेजरला सांगितलं. डॉक्टर अभिजित यांनी सरांनी ऑपरेशन केलं. आता सध्या 1 नंबर बरं वाटतंय. जवळजवळ 15 दिवसात कव्हर केलं. स्टाफ बी 1 नंबर आहे. हॉस्पिटलला बी सुविधा चांगल्या आहेत. वरचेवर चेकिंग चालू असतं. वरचेवर इथे येतात, विचारपूस त्यांची करतात. मी आता 100% खात्री होऊन मला खात्री आहे 100% बरं होऊन घरी जाईन. तर माझं नाव उमा बोराटे, हे माझे मिस्टर आहेत. ह्यांना ट्रॅव्हल्स बदलापूर ते आटपाडी ट्रॅव्हल्सवर ते चालवत होते नाईट शिफ्टला आणि तिथून येताना त्यांना बदलापूरमधून आल्यानंतर पनवेलच्या आसपास जवळ त्यांना चक्कर आल्यागत व्हायला लागलं. म्हणून त्यांनी डबल ड्रायव्हर असते त्यांना सांगितलं की मला कसं तरी होतंय, म्हणून ते साईडला गाडी घेतली आणि ते बाजूला झाले आणि ते ड्रायव्हर चालवायला लागले. मग ते कसं तरी होतंय म्हणल्यानंतर ते ड्रायव्हर वरती झोपायला लावलं. वरती झोपल्यानंतर ना त्यांना तिथंच म्हणजे झोपल्यानंतर कशाला कोण बघतंय लवकर, म्हणून ते तिथून झोपून राहिल्यावर त्यांचा पाय खाली पडला जरा वेळाने. म्हणून ते ड्रायव्हर बोलला की त्या कंडक्टरला, त्या ह्याला आपलं दुसऱ्या बाजूला माणूस आहे त्याला म्हणला की तुम्ही ते पाय खाली काय येतोय म्हणून बघा. ते बघायला गेल्यानंतर त्यांच्या तोंडाला फेस आला होता. मग तिथून ते दवाखाना शोधला पण त्यांना काही सापडलं नाही. ते छोटे मोठे दवाखाने होते. मग तिथून ते हॉटेलला जिथं मुक्कामाला थांबतात जेवायला संध्याकाळी 1 वाजता, तिथं गेल्यानंतर त्या ड्रायव्हरच्या हॉटेलच्या मालकांनी त्यांच्या गाडीत त्यांना थेरगाव मध्ये शासकीय हॉस्पिटलमध्ये नेलं. मग तिथं नेल्यानंतर ना ते दिवस गेला MRI काढाय, पण तिथं काही ट्रीटमेंट व्यवस्थित भेटली नाही. मग आम्हाला नंतर इथल्या डॉक्टरांचा ही कळाला इथं अवेलेबल आहे म्हणले ICUचा बेड ही, आणि डॉक्टर पण चांगलेत म्हणल्यानंतर आम्ही लगेच तिथून 10 वाजता इथं आणलं आणि 10 वाजता आणलं की 10 मिनिटात इथं लगेच MRI झाला पण आणि ऑपरेशनचा डिसिजन घेतला आणि दुसऱ्या दिवशी लगेच ऑपरेशन पण तयारी केली आणि संध्याकाळी 3:30 ला ऑपरेशनला घेतलं डॉक्टरांनी आणि 6 वाजेपर्यंत ऑपरेशन पण झालं आणि छान झालं ऑपरेशन. म्हणजे आणि त्याच्यानंतर ना परत दुसऱ्या 1-2 दिवसात लगेच म्हणजे शुद्धीवायू येऊन रिस्पॉन्स पण चांगला द्यायला लागले, लोकांना ओळखायला लागले. त्यामुळं छान वाटलं. इथला म्हणजे स्टाफ पण छान आहे आणि ऑपरेशनचं म्हणजे आपल्या पेशंटची काळजी पण चांगली घेतात. वरची वर येऊन विचारपूस करतात, चेकिंग करतात. सगळं छान आहे म्हणजे आणि पेशंटचा पण छान झालं इथं ऑपरेशन किंवा ट्रीटमेंट छान झाली. पेशंट आमचा छान झाला. आता 25 तारखेला मुलीचं लग्न आहे आमच्या. ते लग्नाच्या तयारीसाठीच घरी येत होते, पण ते येता येताच त्यांना तसं झालं. थँक्यू. इथल्या म्हणजे सगळ्याच लोकांना थँक्यू.